कचोरी असेल, एखाद मिरची असेल, काय ते शिळ खाण्यात आलं. शिवपोळी खाली का? भाजी पोळी खाल्ली. तसंही होते मग त्याच्यामुळे पण होते ना. त्रास त्याचाच असते, दुसरं काही नसते. आपण काहीतरी डाएट खाऊ नका. ऐकलं का माझं? काय जेवल्यावर खाल्ल्या बाईनं मित्रांनो 3 कचोऱ्या खाल्ल्या बाईनी आणि आता पोट खराब झालं. पाकशी बसलं. जेवण झालं होतं आधी. गरज नाही ना म्हणतो. जेवण झालं होतं, जेवण खाल्लं, जेवण झालं. आणि मिरची बी खाल्ल्या. मिरची खाल्ली, मेन मिरच्यामुळे झाला पोट, त्याच्यामुळे त्रास चालू झालेला आहे. कचोरीमुळे झालं, मिरचीमुळे झालं. पण मी म्हणतो आमच्या इकडे नाही का शेगावच्या कचोऱ्या भेटायला लागल्या. आमच्या भावाने काय केलं 70 रुपयाच्या किती आणले कचोऱ्या? 14 कचोऱ्या आणल्या 70 रुपयाच्या. आणि 14 3 कर द्या बायांना खाल्ल्या. खाली काही झालं नाही. हा आणि 3 आणि तुम्ही खाल्ली मम्मी? तुम्ही खाल्ली आजी? तुम्ही एक खाल्ली का? तुम्हाला त्रास काही नाही? काहीच नाही. एकामुळे काही होत नाही. आजीला पण थोडस जाणवलं होतं. आणि तू खाल्ली का? तू खाल्ली ना? हे काय कळत नाही यांना. काही वेळ बाहेरचं खाते मग पोट दुखतं मध्ये पाहुणे घरी येऊन. मिरचीमुळे दुखायला, कचोऱ्यामुळे दुखायला लागला. मला माहिती, मला चांगला अनुभव. इकडे बघ, तू सांग आणणार आला त्यांना कचोरी खायची तसं सवय काही नाही. नसते मित्रांनो. त्यांना आणलं चांगला हिशोबानं किंवा चला चांगलं असेल आणि सर्व खातील. पण असं करत बाकीच्या जणांना पचल्याला आहे. पण कचोऱ्यामुळे नाही झालं रे. होऊ शकते दुसरे कारण असू मिरची शकते. खाल्ली तो आहे ना, तू समजायला का लवंगी मिरची होती ती. आता नेमके कारण काय? कचोऱ्याने झालं, कचोऱ्या झालं. मला जाणलं त्या कचोऱ्यावर पुरी गॅरंटी आहे. हो तर उमेद म्हणणं की बा कचोऱ्या बऱ्याच जणांचा अनुभव आहे की कचोऱ्या जर जास्त झाल्या ते 2-3च्या वर जर कचोऱ्या खाण्यात आल्या, 2-3च्या वर जर कचोऱ्या खाण्यात आला तर तसं पोट दुखू शकते. तिने एकच खाल्लेली, तिचं काही नाही. आणि तिचं शरीर जे आहे ना ते आता सध्या पचवू शकतं. आता शरीर पचवू शकतं. म्हणणं काय पोहोचते कशामुळे सांग. तुम्ही पचवू शकता ना शरीर. मशीन चांगली आहे ना. तू पण पचू शकत. मशीन जरा म्हातारी झाली. तर पूर्ण त्रास झालेला आहे. कारण असं वाटलं की होणार नाही एवढा त्रास, पण आता झालेला आहे आणि पूर्ण चला दवाखान्यात जाऊन चला उठा. झालेला आहे. ये रे घेऊ दवाखान्यात गेला. नमस्कार कर. तसं नाही दाखव बा, ना. कशाला टांगतो दाखव ना त्याला? तू. अरे असं दाखवत असते का काही यार. दाखव. नमस्कार हा, कर. एक वेळेस नमस्कार कर. नमस्कार कर. घ्या रुद्राचा नमस्कार घ्या एक वेळेस तुम्ही. ते बुद्धी झाली ना. सकाळ सकाळी ऐका, नमस्कार घ्या. ऐका. बिस्किट खाताय? तू काय खाताय? बिस्कुट खाताय? मामा. हो ऐका. केला त्यानं. हाय. हाय हो ऋतू बाळा, गुड मॉर्निंग. समोसा कचोऱ्यामुळे झाला आत्याचं पोट दुखायला लागलं. हो ना, आत्याचं पोट झालं जाम. जाम झालं. जाम नाही राहिले बापा. 6 खेप संडासला गेली मी. अरे बाप, एवढा वेळा त्याच्यामुळेच प्रॉब्लेम झाला. बरोबर. गोळी आणू का मग? पिवळी गोळी आणू का? आणल्या ना गोळ्या 5 असं काय. नाही तर मग दवाखान्यात जाऊ पण लगेच. करायला बंद. ठीक आहे, एक मिनिट वाटतं. नाही मामा. तू सांग. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. तू सांग कशामुळे दुखाल पोट? मिरचीमुळे दुखाल, कचोरीमुळे? मला नाही माहिती बाबा कशामुळे दुखायला. बोलत बी नाही. बाबा दुखायचं असतं दुखतं, ते काही निमित्त लागून जात. मग असं थोडी कशाला मी दुखू शकतो. काहीतरी कमी जास्त झालं त्याच्यामुळे पोट दुखत आहे. पण बऱ्याच गोष्ट आहे ना मग. पण ओमबाई सांगितलेलं आपल्याला की बा कचोऱ्या खाल्ल्या जास्त 3च्या वर जर कचोरी खाण्यात आली तर तसा प्रॉब्लेम झालेला खूप जणांना. कारण तो जालन्यातला आणि जालन्यातल्या कचोऱ्या आहे. इथं कचोऱ्या होत्या. नाही सर होत पण त्याला. तुमच्या मशीनी चांगल्या आहे, त्या आताची मशीनला खराब झाली जरा. हा एक गोष्ट आली. हा ही बाई बसकर ही बाई बसकर. कोणती? त्या बहीण किती खाल्ल्या? एक. मी एकानं काय होणार एकला काही होत नाही. किती खाल्ल्यात ना? 8-9 3-4 कचोऱ्या खाल्ल्या ना जास्त, त्याच्यामुळे प्रॉब्लेम काही काही झाला. कचोरी जास्त शिळ्या बी असतात. आता हा म्हणजे आता गरम आणले तळून देतात ते. तळून नाही माझ्या सांगा, समोर टाकलं ते. त्यातला मसाला जो असतो ना ती 2 दिवस असतो वाढलेला. सांगा त्या मग कचोरीमुळे असा प्रॉब्लेम बऱ्याच वेळी येऊ शकतो. फूड पॉइझनिंग व्हायचं काम आहे ते. हा. जर बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर जर व्यवस्थित असेल, सकाळच्या सकाळी ताजं राहते, सकाळचं जर चांगलं असेल तर सकाळी व्यवस्थित राहते. आणि तेच जर आपण संध्याकाळच्या टायमाला आणलं तर संध्याकाळच्या टायमाला व्यवस्थित नसते ते. त्याच्यामुळे सर्वांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे एक चांगलं आहे ते. कारण पुन्हा पहिली गोष्ट तेलकट खायला नाही पाहिजे, पण तेलकट खाण्यात आलं
आणि तेही खाण्यात आलं संध्याकाळच्या टायमाला, म्हणजे जे सकाळचा नाश्ता असतो तो संध्याकाळी खाण्यात आला, त्याच्यामुळे पण त्रास झाला. परी परी तू या वनामध्ये काही नाही, आता झालं, पोट दुखा लागलं, संपला विषय आता. संपला विषय आता. आता 4 दिवस उठायचं काम नाही व्हायला. का दादा त्या नाही चिकन होईल दाखवा. चांगला, अजून दाखवून जाऊ. गोडी नाही घेतली जाऊ आपण, गोडीने बसले येतं दवाखान्यात. डबल चिकन दाखवणार आहे आमचं चिकन दाखवून जरा. बघ ना किती मस्त दिसतोय बघा आता. चिकू आलेला आहे आज बाहेर, कारण वरती असते तर बरं सोडा. आज सकाळीच आलेला इकडे खाली, मामाने आणलेलं त्याला. चल 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 चिकू. चिकू पकडी खेळ. अरे वा मस्त आहे. तर मित्रांनो बघा, आपण पाहिलेलं आहे सकाळीच कचोरीमुळे आईला झाला तर त्रास झाल्यामुळे आईला लगेच आणलं आहे दवाखान्यामध्ये. आणि इथं थोडं सलाईन पण लावलेलं आहे. एक सलाईन झालेलं आहे आणि दुसरं सलाईन लावायचं चालू आहे. त्यासाठी चालू सर्व बघा अशा प्रकारचं. हे अचानक झालं, खाण्यात आलं थोडंसं, त्याच्यामुळे. मग काय झालं, कशामुळे झालं असेल तरी? कचोरी असेल, एका मिरची असेल, काय ते शिळं खाण्यात आलं. शिवपोळ खाली का हा तसंही होते, मग त्याच्यामुळे पण होते ना. त्रास त्याचाच असते, दुसरं काही नसते. आपण काहीतरी डायट बघितलेलं असतं, त्यामुळे पोटाचा त्रास होते. बऱ्याच वेळा पाणी पण दूरचं किंवा मग चेंज होते, पाण्यामुळे पण पोटाचा त्रास होते. गेलो की पांढरं फटून धारूस लागे ना. जास्त मग. दूध दिलं तुम्ही, जास्त दूध दिलं जास्त चालू होतं, राहिलं. हा. एकदम जास्त झालं, त्याच्यामुळे थोडं त्रास जास्त. मामी पण आलेली सोबत, आणि आतापर्यंत आजी होती, आजी गेली जस्ट घरी, आणि आता मामी आलेली. बाकीच्या नाही झालं पण का काय? मी 3दा गेले, हम्म? मी 3दा गेले. तुम्हाला पण झालं काय? नाही मामा डॉक्टर नाही. हे बघा अशा प्रकारचं झालेलं आहे. आता नेमकं कशामुळे झालं हे समजू नाही शकलो, पण कोणी सांगितलं की बा कचोरीमुळे जास्त झालेलं आहे, पण त्याचे चान्सेस जास्त असतात. नाही कुठं खाल्ल्या कचोरी? एक तर काहीतरी वेगळं झालं, पुढे शिळ्या पोळ्या खाल्ल्या खाण्यात आणि काल शिळी भाजी, शिळ्या पोळ्या. शिडी पुढे आणि शिडी भाजी करणार, त्याच्यामुळेच झालं. पनीरची भाजी शिळी. शिळं खाल्ल्यामुळेच होते सहसा पोटाचं विकार. कारण घरी सवय असते ना सर्व लेडीजला, बाहेरला घरचं शिळं खाण्याची. हां, शिळं खायचं असलं तर थोडंसं सकाळीच जर वेगळं केलं तर चालतं. शिळं नाही खातात जास्त, शिळामुळेच खरं त्रास होते. बघा अशा प्रकार चालू आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारचा कालचा जो खाण्याचा परिणाम आहे तो आज दिसून येत आहे आईला बघून. असं झालेलं सर्व काही. आणि आता 3 सलाईन लागलेले आहे. जर ड्रिल पाहिलं असेल तुम्ही सलाईन लावले कसे लावले तर 2-3 सलाईन. तर आता आम्हाला निघायचं आहे घरी, म्हणजे आम्ही घरी जाणार आहे. आज जाणार होतो आम्ही गावाकडं, पण अचानकच आईची तब्येत झाली खराब, त्याच्यामुळे आम्हाला आता थांबायला लागलं आहे आज, आणि उद्या जायचं आहे गावाकडे. बघू आता तब्येत चांगली झाली तर जाणार, नाहीतर मग आणखी थांबायला लागणार आहे. कारण तब्येत महत्त्वाची आहे. आणखी जर प्रवास झाला तर आणखी त्रास होऊ शकते, आणि प्रवासात नाही तर जर असा त्रास झाला तर मग त्याचा खूप परिणाम बाहेर पडते आणि लय बाहेर जाणार आहे ते. त्यामुळेच आम्ही काही बघू आता तब्येत झाली तर जाऊ. आणि एकटीने प्रॉब्लेम येते ना बरं सोडा. तर चला निघायचं आहे आम्हाला घरी. हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय करा इकडे.